नका लुटू नका लुटायचं नाही कोणीच. चार काय दाखवलं 4-5 मध्ये लुटायचं नाही. चले चल काही कॅमेरा चेक करा. असं करताय का? तुम्हाला घेतलं नाही का तिथं आतमध्ये? कारण म्हातारे लोक पैशावाले समोर आहे. पैसे देते आणि ही आपण बारीला देतो असं आमच्याही बघायला का पाहिजे? जय जाऊ मित्रांनो, आज मी खेड मतदारसंघामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर इथं आलो होतो. आम्ही जवळजवळ 1 वाजता दर्शनबारीमध्ये लागलो भीमाशंकर मंदिर संस्थानमध्ये. त्यानंतर एक 400 मीटरची लाईन होती. 400 मीटरच्या लाईनच्या दर्शनाकरता आम्हाला जवळजवळ 4:45 तास लागले. 4:45 वाजता आम्ही दर्शनबारीमधनं आतमध्ये गेलो, दर्शन केलं. दर्शन करायच्या ठिकाणी पण तिथं जे सिक्युरिटी गार्ड आहे ते महिलांना असे व्यवस्थित दर्शन करू देत नव्हते. त्यानंतर मी बाहेर आल्यानंतर तिथल्या सिक्युरिटी गार्डना विचारलं, पूजाला विचारलं की बाबा ही दुसरी लाईन कशाची आहे? तर त्यांनी त्या विषयावर माझी वाद घातली. मी म्हटलं ही लाईन त्या मंदिराच्या मागणी एक लाईन येते की त्या लाईनमधनं जे लोक त्यांना पैसे देतात 100 रुपये 500 रुपये जे काय ठरलेलं ते लोक पैसे घेऊन डायरेक्ट त्यांनी दुसरी लाईन तयार केलेली आहे आणि त्या लाईनच्या माध्यमातून ते लोक बाकी लोक आतमध्ये येतात. त्या लाईनमुळे जे भाविक भक्त दर्शनासाठी आलेले आहे त्यांना वेळ होतो. लहान लहान मुलं, वयोवृद्ध महिला, पुरुष यांना पण तिथं एंट्री मिळत नाही. जेव्हा मी त्यांना हे प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी माझे वाद घातला आणि माझं जी फॅमिली होती आमच्याही त्यांनी धक्काबुक केली. माझ्या लहान मुलीला, माझ्या मिसेसला ते अक्षरशः अंगावरती आले. नमस्कार.